जोपर्यंत त्याला धम्म प्राप्त झाला नव्हता त्या राजाला, तर तोपर्यंत तो कामभोगी होता. तो काय श्रद्धावान नव्हता, धम्मवान नव्हता. आणि जेव्हा तर प्रसूनचित राजाला जेव्हा समजला असताना, तर तेव्हा दिवसातून 6 वेळा 7 वेळा भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी जायचा आणि सर्व कामं सोडून द्यायचा, सर्व कामभोगी वातावरण सोडून द्यायचा. आणि ज्या दिवशी भगवान बुद्ध भिक्खू संघ येणार अष्टशिलात राहायचा. आणि आपल्या सुंदर सुंदर पत्न्यांकडे मुलांकडे तो पाहत नव्हता, केवळ भगवान बुद्धाकडे भिक्खू संघाकडे तो पाहायचा. आदरयुक्त भावना, श्रद्धायुक्त भावनेने तो अशी आसक्ती ठेवत नव्हता. धम्माचाच तो गौरव भावना ठेवायचा. आणि म्हणून तो भिक्खूंना सन्मानपूर्वक धम्म तो ऐकायचा. तर तेव्हा त्याच्या मनामध्ये गौरवाची भावना निर्माण झाली, सद्भावना निर्माण झाली. आणि आजपासून समजा भद्रा काचायना यांना रोज 2-4 आंबे मी पोस्ट करेन. याने किती मोठा त्याग केला. आज ते राजघराण्यातले असताना ते स्वतःच्या मनाने आंबे तोडून कोणाला मागू शकत नाही आणि स्वतः इकून तिकून झाडाचे तोडू शकत नाही. किती शीलाचं पालन करतात. म्हणून प्रसूनचित राजाने म्हटलं, खरोखर शील हे किती सर्वश्रेष्ठ आहे, किती मोठा महान त्याग केला. हे यशोधरा राजघराण्यात हे असताना, एवढी कोमल हृदय असताना, नाजूक असताना किती सुंदर त्यागपूर्ण जीवन जगत आहे. तर तेव्हापासून प्रसूनचित राजा रोज रोज 4-4, 5-5 आंबे आपल्या यशोधरेकडे दान म्हणून द्यायचा. अशा प्रकारे तर तेव्हा श्रद्धायुक्त मनाने अशा प्रकारचं कर्म हे फार मोठं महाफलदायक असते. जोपर्यंत त्या कामभोगी राजामध्ये धम्मभावना श्रद्धायुक्त भावना निर्माण झाली नव्हती, तर तोपर्यंत तो प्रसूनचित राजामध्ये सतत क्रोधी जीवन जगायचा. रागाने, द्वेषाने, मोहाने जखडलेला असायचा. तो सुखी समाधानी नव्हता. जेव्हा तो भगवान बुद्धाचा भिक्खू संघाला आदरपूर्वक चेतनेने दररोज भिक्खू संघाला भोजन दान द्यायचा. त्याने अन्नदान करण्याचं त्याने एक धर्मशाळा त्याने चालू केली आणि रोज रोज बौद्ध भिक्खूंना, हजारो बौद्ध भिक्खूंना भोजन दान द्यायचा. तर त्यामुळे एवढा त्याला समाधान त्या राजाला प्राप्त झालं, एवढं धम्म जागल्या गेला होता. आणि ते 12च्या आतमध्ये तो भिक्खू संघाला भोजन दान द्यायचा आदरयुक्त मनाने. तर तेव्हा त्या राजाला देखील फार मोठं चेतना जागल्या गेली. आणि राजा काय म्हणतो, भगवान बुद्धाने देखील म्हटलं, तर जो व्यक्ती एका बौद्ध भिक्खूंना भोजन दान देतो, जो व्यक्ती